आणि सद्यस्थितीला अनुसरून आजचा विषय आहे. तर सर्वांनी लक्ष. उषाजी नमस्कार. जय गुरुदेव. जय गुरुदेव. धन्यवाद. धन्यवाद. सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत आणि सगळ्यांचं अभिनंदन सुद्धा करतो, कारण आपण 1 तास 1.5 तास जो स्वतःसाठी देत आहे ते पण आज आरोग्याबाबत किंवा ताणतणावाचं व्यवस्थापन कसं करायचं हे ऐकण्यासाठी, त्यासाठी मनापासून अभिनंदन. आणि सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वतःचं अभिनंदन करून सुरू करू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आज मजेशीर विषय आहे की स्ट्रेस मॅनेजमेंट. सगळ्यांना माझा आवाज क्लिअर येतोय? आवाज क्लिअर येतोय? हो, येतोय. ओके ओके. आवाज क्लिअर आहे. आता स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे स्ट्रेस आल्यानंतर मॅनेज करायचा की स्ट्रेस यायची गरजच नाहीये, हाच आपण पहिल्यांदा आता तिकडे बघणार आहोत की खरोखर स्ट्रेस असं काही असतं का. बरोबर आहे. म्हणजे माझा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे याप्रमाणे तो स्ट्रेस आहे का, तो विचार आहे का, ती एक संधी आहे, आणि त्याप्रमाणे तिकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. प्रत्येक गोष्ट मी एक विचार म्हणून घेतला तर इट्स अ पार्ट ऑफ जर्नी. येतोय आवाज, येतोय तुमचा बघा प्रॉब्लेम. येस येस. तर प्रत्येक गोष्ट मी फक्त एक विचार म्हणून बघितलं की ठीक आहे, तो एक विचार होता, ती घडणारी माझ्या आयुष्यातली इव्हेंट आहे, हा तर तो माझा जीवनाचा प्रवास म्हणून मी घेत असतो. पण हे माझ्याच बाबतीत असं का घडलं असं जर मनात आलं तर मग तिथून टेन्शन किंवा स्ट्रेस या शब्दाची सुरुवात होते. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे माझा बघण्याचा दृष्टिकोन काय आहे ह्याच्यावर तो स्ट्रेस आहे, तो विचार आहे की ती संधी आहे, या 3 मधला फरक तयार होतो. आता आपण काही विषयावर असं बघणार आहोत की खरोखर ते काय असतं नक्की, त्याच्यानंतर घडणारे विपरीत परिणाम जे होतात त्याच्यामध्ये बदल, ह्या 3 गोष्टींमध्ये झालेल्या बदलांमुळे कसा होतो या गोष्टीकडे बघणार आहोत. आता त्यासाठी मी काही पहिल्यांदा सुरुवात करताना मी लेक्चर कमी देतो आणि प्रश्नावली जास्त घेतो. सगळ्यांनी जरा व्हिडिओ ऑन केले तर बरे होईल, म्हणजे मला तुमची उत्तरं कळतील. व्हिडिओ ऑन केले तर बरे राहतील. आणखी थोडा वेळ देतो, व्हिडिओ जरा ऑन करा, म्हणजे तसं आपण प्रश्न उत्तरे असू दे, कोण कुठल्याही कपड्यात असेल, वजून आंघोळ केली नसेल, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला सत्संगासाठी त्याचा काहीच प्रश्न नाहीये. बरं, कोणाचे केस फिरवलेले नसतील, नो इश्यू. बरं ठीक आहे, काही जणांनी केले. काय आता मला सांगा की स्ट्रेस याचा विरुद्ध शब्द बघायला गेलो तर काय, आनंदी आहे. बरोबर आहे. आता किती जण आपल्यामध्ये आनंदी आहेत त्यांनी हात ठेंगा वर करा, जे नाहीत त्यांनी खाली दाब. ओके, टाइम ओव्हर. काही जण आता अजून विचार करतायत बघा की करायचं की नाही करायचं, मी आनंदी आहे का काय आहे. जर मला प्रश्न पडत असेल की मी आनंदी आहे की नाही तर मी नक्कीच आनंदी नाहीये. का, कारण हा प्रश्न इतका सोपा आहे. तुषारजी तुम्ही पहिली पास आहात का, अंगठा दाखवा किंवा खाली. हा, एवढा सोपा प्रश्न आहे की तुषारजी पहिली पास आहे, बरोबर आहे. पण मी आनंदी आहे की नाही याचा जर मी विचार करत असलो तर कुठेतरी तो क्वेश्चन मार्क नक्की आहे. मग सगळ्यांनी हात वर केला म्हणून मी हात वर दाखवायचा असं ते होत असतं. सांगायचा उद्देश काय, माझ्याकडे स्वतःकडे माझा बघण्याचा दृष्टिकोन याने सगळं चित्र बदलत असतं. पण कायम मी आनंदी का नसतो, तर मी जगाशी स्पर्धा करत असतो की त्यांच्याकडे होंडा सिटी गाडी आहे आणि माझ्याकडे मारुती गाडी आहे. मग जास्त आनंदी श्रीमंत कोण आहे, दुसरे आहे. बरोबर आहे. माझ्याकडे 2 रूम किचनचा फ्लॅट आहे टॉवर मध्ये, छान आहे. पण तुषारजींचा बंगला आहे, मग आनंदी कोण जास्त, श्रीमंत कोण जास्त, तुषारजी. बरोबर आहे. तर अशा प्रत्येक गोष्टीमध्ये आपण ही स्पर्धा जी आहे ती नेव्हर एंडिंग स्टोरी केलेली आहे. रोज सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आपण स्पर्धा हा एक बघत असतो.
जगाशी कंपॅरिझन करत असतो आणि ती कंपॅरिझन मध्ये आपण जेव्हा कमी पडतो तेव्हा आनंद लोप पावतो आणि स्ट्रेस तयार होतो. आता ही जी गोष्ट आहे ही जर आपण आणखी डिटेल बघितली तर मी एक एक उदाहरण जाईन आणि देईन आणि मग आपण पुढे जाऊया. 5वीतला विद्यार्थी आहे किंवा आपला 5वीतला मुलगा आहे, त्याचा रिझल्ट लागला आणि तो नापास झाला असा रिझल्ट आला. चांगली गोष्ट घडली का वाईट गोष्ट घडली? चांगली गोष्ट घडली का वाईट गोष्ट घडली? वाईटच ना. वाईटच, बरोबर. आता तो मुलगा 5वीत नापास झाला, आई वडिलांना कळलं माझा मुलगा नापास झाला, त्या मुलाला कळलं माझे मित्र पुढे गेले, पण त्या तिघांनी मिळून 5वी नंतर नापास झाल्यानंतर अभ्यासावर इतकं लक्ष दिलं की तो मुलगा आयुष्यभर डिस्टिंक्शन मध्ये पास झाला, अबो 95 आयुष्यभर पास झाला. मग 5वीत नापास झाला होता, हे चांगलं झालं होतं का वाईट झालं होतं? चांगलंच झालं होतं. आत्ताच सांगितलं तर वाईटच झालं होतं. लक्षात त्याला येतंय? दिशा मिळाली ना. हा, पण फर्स्ट मोमेंटला जेव्हा रिझल्ट डिक्लेअर झाला त्यावेळी माझी मानसिकता काय झाली? लक्षात येतंय? त्यावेळी माझी मानसिकता अशी झाली, गधड्याला सांगत होते अभ्यास कर, त्यांनी अभ्यास केला नाही. पहिला दोष मुलावर गेला, बरोबर आहे. नंतर पत्नी म्हणत होती, आई म्हणत होती बाबांना, तरी तुम्हाला मी सांगत होते त्याचा अभ्यास घ्या, तुम्ही ऐकलत नाही. बाबा सांगत होते तुला माहितीये मी रात्री 10 वाजता घरी येतो ऑफिस मधून, 10 नंतर त्याचा कधी अभ्यास घेणार? तुला सांगितलं होतं फक्त त्याच्या अभ्यासाच्या वेळी बाजूला तरी बसत जा, पण तू फक्त मोबाईलवर असायचीस. असं तू मय ही नाण्याची एक बाजू. आणि दुसरी बाजू काय? तर नो प्रॉब्लेम, 1 वर्ष आपल्याला शिकण्यासाठी फुकट गेलंय, पण आयुष्य पडलंय ते बदलण्यासाठी किंवा त्याच्या सुधारणा करण्यासाठी. सकारात्मक घेतलं, सकारात्मक विचार तयार झाले, एंडॉर्फिन हार्मोन तयार झाले, ऊर्जा मिळाली आणि तुमचं चांगलं निष्पन्न झालं. सांगायचा उद्देश लक्षात घ्या की प्रत्येक गोष्टीकडे माझा बघण्याचा दृष्टिकोन काय आहे ह्याच्यावर ती संधी आहे तर संधी असली तर मी चॅलेंज म्हणून घेतो आणि ती अपॉर्च्युनिटी मध्ये बदल करतो आणि ती सगळं आयुष्य बदलत जातं. पण तेच जर मी नकारात्मक दृष्टिकोनातून त्या सिच्युएशनकडे, त्या इव्हेंटकडे बघितलं तर त्यालाच आपण स्ट्रेस असं म्हणतो. मग आयुष्यात स्ट्रेस असणं गरजेचं आहे का? आता काही इव्हेंट असं लोक म्हणत असतील का मोठे आघात झाले तर टेन्शन येतच ना. फॉर एक्झाम्पल, माझे वडील वयाच्या 78 वर्षी हार्ट अटॅकने गेले. चांगलं घडलं का वाईट घडलं? चांगलं घडलं का वाईट घडलं? सांगा बघू. सांगा मला उत्तर या अंगठ्याने द्या. चांगलं घडलं का वाईट घडलं? अच्छा, रेणुकादाजी व्हेरी गुड, चांगलं घडलं म्हणतायत. बाकीच्यांनी आके गोविंदजी म्हणतायत वाईट घडलं. ओके, आणखी 1-2 उत्तर. वाईट घडलं. ओके, लक्षात घ्या माझ्या वडिलांनी मला आधीच सांगितलं होतं की ज्या दिवशी मी अंथरुणावर पडेन आणि मला उठता येणार नाही, सगळे विधी मला नॅचरली माझे करता येणार नाही, त्या दिवशी मला तू पॉइझन द्यायचं, ते माझ्यासाठी अमृत असणार आहे. कारण मला अंथरुणावर झोपून एकही दिवस नकोय. हे मला आधी माझ्याकडून त्यांनी वचन घेतलं होतं की वचन दे की तू हे माझ्यासाठी करशील. माझा डिमांड आहे, वडील सांगायचे की मी हार्ट अटॅकनेच जाणार, पण तसं नाही घडलं तर माझ्यासाठी हे तू करशील, कारण मला तसा एकही क्षण जगायचं नाहीये. ज्यावेळी हार्ट अटॅक आला बाबांना आणि बाबा गेले त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर ते बाकीचं वाक्य आलं होतं की बाबा जर असे गेले नसते आणि जर अंथरुणावर खितपत पडले असते तर मला बाबांना पॉइझन द्यावं लागणार होतं आणि ते बाबांनाही नको होतं आणि मलाही नको. मग बाबा गेले ही माझ्यासाठी आजही आनंदाची गोष्ट आहे, कारण त्यांना कुठलाच त्रास झाला नाही, त्यांना काहीच कळलं नाही. आणि आजही मी ती सगळ्यांना आनंदच सांगतो की 78 वर्ष बाबा मजेत जगले आणि ज्यावेळी त्यांना वाटलं की आता मी
चांगल्या पद्धतीने जगू शकत नाही, त्यावेळी त्यांना हार्ट अटॅक आला आणि बाबा निघून गेले. मग बाबा गेले, चांगलं घडलं का वाईट घडलं? चांगलं घडलं. चांगलंच घडलं. चांगलं घडलं, कारण माणूस कितीही वर्ष, 99 वर्षे आई वडील गेले तरी प्रत्येकाला दुःखच होणार आहे. पण एक हा प्रवास आहे, त्याच्यामध्ये मी काही करू शकत नाही. प्रत्येक जण जन्माला आला तेव्हा त्याचा शेवटचा दिवस ठरलेलाच आहे. फक्त आपल्याला तो माहित नाही, म्हणून आपण ते दुःख घेत असतो. हा जर बिलीफ सिस्टम म्हणतात त्याला, बरोबर आहे. आपले धारणा जर आपण व्यवस्थित करून घेतला तर कुठलीच गोष्ट दुःखाची नाही. आलं लक्षात? प्रत्येक घरामध्ये एखाद्या नातेवाईकांचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा अख्ख्या 15 दिवस, महिनाभर, 2 महिने, वर्षभर तिथे शोककळा पसरलेली असते. पण हे अज्ञान जर दूर झालं की ते माझ्या हातात नाहीच आहे. बरोबर आहे. मी एक थर्ड पर्सन म्हणून त्यांच्याकडे बघितलं तर जसं दुसऱ्या घरामध्ये काय घडलं तर आपण एक 15 मिनिटं नाराज होतो, रडतो आणि 15 मिनिटांनी रिलॅक्स होतो. तशीच ही घटना आहे माझ्या जवळच्या नातेवाईकांमध्ये घडली तरी. लक्षात येते. पण आपण तिला टेन्शन या संदर्भावर टाकत असतो. महिनाभर, वर्षभर त्रास करून घेत असतो, ज्याचा रिझल्ट आउटपुट शून्य असतं. पण ते चुकीचं आहे, अज्ञान आहे ते. 100% ते अज्ञान आहे. अशाच गोष्टी जर आपण सगळ्या जे अज्ञान आहे त्या जर समजून घेतल्या तर 100% आपण कायम आनंदी राहणं हे सहज शक्य आहे. बरोबर आहे. आता आपण थोडासा पीपीटीचा सपोर्ट घेऊया आणि पुढे जाऊया. पीपीटी दिसते का सगळ्यांना? पीपीटी दिसते का? ते प्रेझेंटेशन दिसते का? नाही, शेअरिंग करावं लागेल. शेअरिंग होत नाही. मला होस्ट बनवलंय ना? हो हो. नाही दिसत. होस्ट नाही बनवलंय का? एक मिनिट. बनवलं. बनवलंय बनवलंय मला वाटतं. एकच मिनिट. आता दिसते का? हा. हा, ओके हो दिसत. ओके ओके. दिसते आता. बर. आता समोर काय दिसते तुम्हाला? पीपीटी वर काय दिसतंय? मुलगा हसतोय, बाळ. हसतोय. बरोबर आहे. आता मी जर म्हणालो की हा उषाजींचा लहानपणीचा फोटो आहे. उषाजी लहानपणी अशाच दिसायच्या, हो ना उषाजी? हो. हो. आता मला सांगा, उषाजींमध्ये आणि या फोटोमध्ये, लहानपणीच्या उषाजींच्या या फोटोमध्ये आणि आता उषाजींमध्ये काही फरक आहे का हो? फरक आहे का? आहे ना. आहे. काय आहे? तो निरागस चेहरा असतो. त्याच्यामध्ये म्हणजे कुठलं टेन्शन नाही, ताणतणाव नाही. बरं. आणि आणि पुढे आनंदी आहे. हा. आणि या उषाजींमध्ये, मोठ्या उषाजींमध्ये काय आहे? काळजी, चिंता. बर बर बर. लक्षात घ्या, हा फक्त उषाजींचा फोटो नाहीये, हा आपला सगळ्यांचा लहानपणीचा फोटो आहे. आपला स्वभाव काय आहे? तर हा माझा स्वभाव आहे. आनंदीपणा, निरागसपणा, प्रत्येकाकडे स्वच्छंदी नजरेने बघणं, क्लीन हार्ट अँड ओपन माइंड, ह्या दोन गोष्टींनी प्रत्येक दृष्टीकडे बघणं, समाजाकडे बघणं. आणि रोज माझा दिवस त्यांचा असा असतो. पण त्याच्यानंतर काहीतरी शकलं वाढत जातात, एक एक आभूषण बसत जातात. मग त्याचं नाव आहे श्रीमंती किंवा मोठेपणा, अहंकार, असे काही शकलं बसत जातात. आणि त्यातून मग जेव्हा अहंकार तयार होतो, त्यातून जलसी तयार होते, त्यातून दुःख तयार होतं, त्यातून नाराजी तयार होते, त्यातून राग तयार होतो. अशा सगळ्या गोष्टी तयार होतात. आणि त्यातून मग नंतर त्या उषाजींचा मोठा झाल्यानंतर काय झालं ते बघा. बरोबर आहे. अशाच गोष्टी बरोबर आहे. प्रत्येकाबाबत घडल्यात. मग ते रिलेशनशिप, तो सेल्फ इस्टीम, मार्क्स,
मग स्टडी, डोनेशन्स, अभ्यास, रिलेशन, अशा सगळ्या गोष्टी आल्या आणि मग तिथून स्ट्रेस सुरू झाला. आता मी ते पुन्हा पुन्हा सांगेन, हे कशामुळे झालं? फक्त स्वच्छंदीपणा बघितला तर माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन ही एकमात्र गोष्ट आहे. जर ती मी बदलली आजपासून तर माझ्या सगळ्या गोष्टी बदलतील. पण आपण ते बदलतो का? नाही. कारण आपली समाज रचनाच अशी आहे. जर माझा 5वीत पहिला नंबर येत होता, 6वीत सुद्धा पहिला नंबर आला, 7वीत सुद्धा पहिला नंबर आला आणि 8वीत मात्र 4था नंबर गेला. काय झालं आता? त्रास झाला की आनंद झाला? त्रास झाला. त्रास झाला. त्रास झाला. बरोबर आहे. आता माझा 3 वर्ष पहिला नंबर येत होता, तेव्हा मी आनंदी होतो. पण 4थ्या वर्षी जेव्हा माझा 4था नंबर गेला, तेव्हा त्या पहिल्या 3 आलेल्या नंबरवर माझी मैत्री होईल का त्यांच्यावर जलसी होईल? जलसी होईल. जेलसी होईल. मैत्री कधीच राहणार नाही. कारण माझा अहंकार जो आहे तो 3 वर्ष वाढलेला होता की पहिला नंबर माझाच येतो. हा जो अहंकार आहे हा 4थ्या वर्षी जलसी, दुःख, नाराजी, नैराश्य हे करण्याला कारणीभूत ठरला. ठीक आहे, पण पहिला नंबर आला, इट्स ओके. कदाचित पुढल्या वेळी दुसऱ्याचा पण पहिला नंबर येऊ शकतो. या मानसिकतेत मी राहिलो. मी पहिला आलो म्हणून मला अहंकार तयार झाला नाही. कदाचित दुसऱ्याचा पण पुढल्या वर्षी पहिला नंबर येईल किंवा माझा सुद्धा 5वा नंबर जाईल. या मानसिकतेत मी वर्षभर राहिलो तर मला अहंकार येणार नाही आणि 4था नंबर आल्यावर त्रास सुद्धा होणार. पण जी ऍक्च्युली माया आहे तिला आपण खरं जाणतो. जे मायाजळ आहे तेच सत्य आहे असं आपण जाणतो आणि तिथून त्रासाला सुरुवात. बरोबर आहे. मग याला उपाय काय आहे? तर कायम बी इन प्रेझेंट टेन्स. आपण पास्ट मध्ये जास्त जगत असतो जे चांगलं झालेलं असतं. पण मग प्रेझेंट बदलला की त्या पास्टच्या गोष्टीच्या आठवणींचा त्रास होतो आणि म्हणून बी इन प्रेझेंट टेन्स असं जर आपण जगायला सुरुवात केली, आता जे घडलं ओके, जे घडलं जे आहे ते तसंच्या तसं मी स्वीकार केलं सकारात्मक दृष्टिकोनातून, तर मला कुठलाच त्रास कधीच होत नाही. पण तसं होत नसतं. कारण समाज रचनेमध्ये जे पैलू घडत असतात, जे आपल्याला छान छान लोक बोलत असतात, पहिला नंबर आल्यावर प्रत्येक जण येऊन मला काँग्रेट्स करतो, प्रत्येक जण मिळून मला काँग्रेट्स करतो, ते मला बरं वाटत असतं. पण जे बरं वाटणं जे आहे तेच मायाजळ आहे हे जर मी समजून घेतलं तर आपण कधीही त्या स्ट्रेसमध्ये, अहंकारामुळे येणारा जो स्ट्रेस आहे त्याला आपण त्रास आपल्याला होणार नाही. लक्षात येते? मग आता थोडस पुढे जाऊया. मग स्ट्रेस म्हणजे काय? सायंटिफिक दृष्टिकोनातून स्ट्रेस याचं मी डेफिनेशन बघायला गेलो तर स्ट्रेस इज बॉडी रिस्पॉन्स टू एनी फिजिकल और इमोशनल चेंज इन लाईफ. हा सायंटिफिक दृष्टिकोनातून आलेलं उत्तर, आपण दिलेला रिस्पॉन्स आहे. बरोबर आहे. फॉर एनी चेंज ऑन इमोशनल चेंज, म्हणजे जो फिजिकल किंवा इमोशनल चेंज असतो त्यालाच रिस्पॉन्स म्हणतो. पण मी स्थितप्रज्ञ असलो, मी सेटल्ड असलो तर कुठलाही इमोशनल चेंज माझ्यामध्ये होत नाही. आणि तो इमोशनल चेंज न होण्यासाठी आपली टेन्शन टॉलरन्स कॅपॅसिटी वाढवत गेलो तर तो प्रॉब्लेम येत नाही. आता हे शब्द थोडे वेगवेगळे आहेत, मेडिकल क्षेत्रात मधले वेगळे आहेत. याच्यासाठी काय तर आपल्या कॅपॅसिटी वाढवून घेणं हा त्याच्यावरचा एक उपाय. त्याच्या आधी आपण आता काही पैलू बघणार आहोत की खरोखर टेन्शन गरजेचं आहे का, हो की नाही? सांगा बघू. टेन्शन गरजेचं आहे का? गरजेचं असलं तर हात वरती, गरजेचं नसलं तर हात खाली. आहे की नाही? नाही. नाही. मग आता बघा, एखादा पुन्हा मी घेतो, समजा 4थीतला मुलगा आहे आणि त्याला सांगितलं की तुझी परीक्षाच नाही, तो अभ्यास करेल का? अभ्यास करेल का? नाही करत.
पुरुष मंडळी आता किंवा बरेचसे जे सर्व्हिसला जातात, बिझनेस करतात, कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा आहे हे नकळत टेन्शन असतं आणि म्हणून ते रोज ऑफिसला जाणं किंवा बिझनेससाठी करतात. जर कुटुंबाचा उदरनिर्वाह हे टेन्शनच नसेल तर कोण सकाळी उठून ऑफिसला जाईल का? नाही जाणार. महिला मंडळ रोज सकाळी 6ला उठून आपली दिनचर्या त्यांची काय असते तर किचन मध्ये जाऊन नाश्ता बनवणं, जेवण बनवणं, डबे बनणं मुलांचे. का? तर ते टेन्शन आहे की हे मला करायचंय. ते टेन्शन नसतं तर 11 वाजेपर्यंत महिला उठल्या असत्या का? नाही. सांगायचा उद्देश लक्षात घ्या. काहीतरी एक स्ट्रेस आहे ज्याला आपण टेन्शन म्हणतो, जबाबदारी आहे आणि म्हणून हे जग चाललंय. आणि म्हणून मग आता मला सांगा, हे सगळं नसतं तर जग चाललं असतं का? मग टेन्शन हवं की नको? पाहिजे ना. पाहिजे. किती पाहिजे? किती किलो पाहिजे? किती किलो पाहिजे? असं काय आहे का? असं काही नाहीये. एकच आहे की ती जबाबदारी, त्याला आपण वेगळं नाव दिलंय टेन्शन. त्या जबाबदारी पाहिजे, त्या जबाबदारीच्या जाणीवेत ना हे जग आता चालू आहे. ओके. आता काही प्रश्न विचारून मी पुढे जातो. आता अख्ख्या जगामध्ये जे प्रॉब्लेम म्हणाले, बघा पहिला टेन्शन येतं, दॅट इज अ हेल्थ प्रॉब्लेम. दुसरा आहे फॅमिली प्रॉब्लेम. तिसरा आहे फायनान्शियल क्रायसिस आणि चौथा आहे प्रोफेशनल प्रॉब्लेम. अख्ख्या जगामध्ये या 4 पेक्षा वेगळी काही टेन्शन नाहीये. बरोबर आहे? मग एक एक गोष्ट आपण आत्ता घेऊ आणि आपण पुढे जाऊया. पहिला आपण जो कॉमनली आहे, मला वाटते सगळ्यांना फॅमिली प्रॉब्लेम हा कॉमन इश्यू असावा. आहे की नाही? आहे. मला पण आहे. त्यामुळे मी कॉन्फिडन्सली सांगतो आहे. आता जरा व्हिडिओ चालू केलेत अजून तर मला प्रश्नोत्तर घ्यायची तर ती मिळतील. व्हिडिओ ऑफ ठेवलेत तर मला काही प्रश्नोत्तरे जमणार नाहीत. जरा व्हिडिओ ऑन ठेवलेत तर बरं राहील. फार काही कठीण प्रश्न विचारणार नाहीये, काळजी करू नका. हा, मग आता मला सांगा फॅमिली प्रॉब्लेम. आता फॅमिली हा शब्द बोलताना फॅमिली म्हणजे कोण कोण आपण समजतो? महत्वाचे 2 घटक कोणकोणते फॅमिलीसाठी? नवरा बायको. नवरा बायको. बरोबर आहे. आता नवरा बायको हे नातं कुठल्या विधीमुळे एकत्र आलं? लग्न. लग्नामुळे. बरोबर आहे. आता लग्न घडताना ज्या ज्या गोष्टी घडतात त्यासाठी काही प्रश्न जेंट्सना विचारतो, काही प्रश्न महिलांना विचारतो. मोकळेपणाने उत्तर दे. जेंट्सना पहिला प्रश्न, जेव्हा आपण पहिल्यांदा मुलगी बघायला जातो आणि त्या मुलीला पती म्हणून, पत्नी म्हणून हो बोलतो, तेव्हा तिच्यामध्ये पहिली गोष्ट आपण कोणती बघतो? सांगा बघू. मुलगी बघताना तिच्यामध्ये पहिली गोष्ट कुठली बघतो? सांगा. दिसते कशी? रेणुकादासजी सांगतायत की दिसते कशी. बरोबर आहे ना? हो की नाही? हा, मग आता मला मुलगी बघताना आपण पहिलं देखणेपणा बघतो, सौंदर्य आहे की नाही हे बघतो. आता सेम प्रश्न महिलांना विचारतो. तुम्ही जेव्हा मुलगा बघता आणि पती म्हणून फिक्स करता तेव्हा मुलामध्ये पहिली गोष्ट कुठली बघता? नोकरी. मोकळेपणाने उत्तर द्या. काय म्हणता? नोकरी, पगार किती आहे? नोकरी, पगार किती आहे? बरोबर आहे. म्हणजे इकडे बघितलं मुलामध्ये तर मी देखणेपणा बघितला, सौंदर्य बघितलं आणि मुलामध्ये पैसे बघितले. मग ऍक्च्युली आपण सगळ्यांनी लग्न कोणाबरोबर केलं? सौंदर्य बरोबर, पैसा बरोबर. पैसे आणि सौंदर्य. आता हे पैसे आणि सौंदर्य किती दिवस टिकतं? ऍक्च्युली बघाल तर पहिले 5-6 महिने हे पैसे आणि सौंदर्य याच्यावर चालू असतं. 6 महिन्यांनी दोन्हीकडचे खरे रूपरंग बाहेर येतात आणि तेव्हा लक्षात येतं माझ्या मनासारखा जोडीदार मिळाला. काय उत्तर द्या शेवटचं? नाही. नाही. आता सगळ्यांच्याच बाबतीत जर असं घडत असलं तर आता काही अजून ऑप्शन आहेत का?
चेंज नाही. ऑफर आहे का? चेंज ऑफर आहे का? नाही. जुना फ्रीज घेऊन जा, नवीन फ्रीज घेऊन या, असं काय ऑप्शन आहे का? नाही. आता हातात उरलं काय? आता आहे ते हातात राहणं. आता जे आहे त्याचा स्वीकार करा, एवढंच हातात उरलं. का? कारण मी त्यांना बदलू पण शकत नाही, त्यांच्यात बदल पण आणू शकत नाही. मग आता बघायला गेलो तर आपल्या पार्टनरला जर मी आजपासून मनापासून स्वीकारलं तर पुढचं आयुष्य सुरळीत होईल. पण आपण ते मनापासून स्वीकारतो का? मनापासून खरं सांगा. बघा आता नाही. सगळेजण ते उत्तर देताना जड जाईल प्रत्येकाला, कारण कसं सांगणार? घरच्यांसमोर घरच्यांना स्वीकार करत नाही सांगणं कठीण आहे. बरोबर आहे. सांगायचा उद्देश लक्षात घ्या. प्रत्येक माणूस हा 20%, 30%, 40%, 50% हा काहीतरी त्याच्यामध्ये चांगुलपणा आहे. पण तो आपण चांगुलपणा न बघता त्याच्यामध्ये 5%, 10% असलेला दोषच बघत असतो. आणि म्हणून ती व्यक्ती आपल्याला चांगली वाटत नसते. आजपासून आपण त्या व्यक्तीतला जर चांगुलपणा बघितला, डील विथ देअर गुडनेस, ह्या जर गोष्टी बघितल्या तर 100% आपण त्याच्यावर प्रेमाने आणि आनंदाने राहू शकतो. ओके. मग आजपासून कुठला पर्याय निवडायचा? की त्याच्यातला 5% वाईटपणा बघायचा, की त्यामध्ये 40% असलेला चांगुलपणा बघायचा? काय बघायचं, चांगुलपणा की 5% वाईटपणा? कधीपासून? चांगुलपणा बघा. कधीपासून? आतापासून. जर आतापासून मी माझ्या प्रिय व्यक्तीतला चांगुलपणा बघितला तर 100% माझं घर घर राहणार नाही, ते नंदनवन कधी होईल हे आपल्याला कळणार सुद्धा. ओके. कंपल्सरी कधीपासून? आतापासून. आत्तापासून. काहींचे चेहरे असं म्हणत असतील का ठीक आहे, पण ती व्यक्ती तशीच आहे, ती कशी बदलायची, कशी स्वीकारायची? मी एक छान किस्सा तुम्हाला इथे सांगतो. बरोबर आहे. आपल्या व्यक्तीला कसं स्वीकारायचं ते मी तुम्हाला सांगतो. बघा आपल्या सगळ्यांकडे, बऱ्याच जणांकडे पाळीव प्राणी असतात. बरोबर आहे, पाळीव प्राणी असतात ना. माझ्याकडे सुद्धा लॅब्रेडॉर आहे, कुत्रा आहे, छान आहे. 8 दिवस मी गावी गेलो होतो आणि रात्री 2 वाजता घरी आलो. रात्री 2 वाजता जेव्हा घरी आलो तेव्हा माझ्या लॅब्रेडॉरला, त्याचं नाव आहे शेरू, त्याला कळलं की रात्री तिकडे काळोखात काहीतरी वाजतंय, आवाज आला. आता तो कुत्रा पहिलं काय करणार सांगा? आवाज आल्यानंतर काय करणार? तो आवाजाच्या भुंकणार. दिशेने पाहते. भुंकणार. उज्ज्वलजी बरोबर आहे. पहिलं काय करणार? तो भुंकणार. का? कारण भुंकणं हा कुत्र्याचा स्वभाव आहे. कुत्र्याचा धर्म आहे. आता माझ्या अंगावर जेव्हा तो भुंकतोय तेव्हा मला राग येईल का आनंद होईल? राग येईल. मीच त्याला पाळतोय, मीच त्याला खायला घालतोय, तरी तो माझ्यावर भुंकतोय. यांनी मला पहिल्यांदा राग आला आणि तो सुद्धा भुंकतोय. पण जेव्हा मी त्याच्या जवळ गेलो, त्यांनी ओळखलं की माझा मालिक आला, माझा माणूस आला, माझा जवळचा आला, तेव्हा त्यांनी काय केलं असेल? तेव्हा तो पळत पळत चाटायला आला सुरुवात केली. आणि मला मस्त प्रेमाने मिठी मिठी मारली. म्हणजे तोच भुंकणारा कुत्रा 2 मिनिटांनी मला मिठी मारली. 5 मिनिटापूर्वी मला माझ्यावर भुंकल्यावर राग आला होता, पण मी पण त्याला मिठीत घेतलं. का? कारण कुत्र्याचा मूळ स्वभाव काय आहे? भुंकणं. मी ते भुंकणं बदलायला गेलो का? तर नाही. सेम अशाच पद्धतीचे काही मनुष्य प्राणी आपल्या घरात राहतात. लक्षात येतंय? अशाच पद्धतीचे मनुष्य प्राणी आपल्या बरोबर राहतात. मग त्यांना काय करायचं? काय त्यांचा स्वभाव कुठला आहे? भुंको द्यायचा. भुंकण्याचा. आपण बदलू शकतो का? नाही बदलू शकत. आलं लक्षात? मग त्याला लेबल लावायचं. जसं मी माझ्या कुत्र्याला लॅब्राडॉर किंवा शेरू हे लेबल लावलंय. जेव्हा लॅब्र कुत्रा हे लेबल लावलं, मी त्याच्यापासून मोकळा झालो. का? कारण कुत्र्याचा स्वभाव काय आहे?
भुंकणं भुंकणं. मी बदलू शकतो का? नाही. नाही. आपण तो स्वभाव बदलायला जातो. इथे आपल्याला त्रास होत असतो. इथे आपल्याला टेन्शन होत असतं. पण त्याच कुत्र्याला त्याचा भुंकणं जरी स्वभाव असला तरी तो माझ्यावर प्रचंड मनापासून प्रेम करतो. ही जेव्हा नाण्याची दुसरी बाजू मी समजून घेतो तेव्हा मी त्याच्यावर आयुष्यभर त्याचं भुंकणं न बदलता प्रेम करतो. ओके. आपण प्रत्येक जण आपल्या घरच्यांवर या पद्धतीने प्रेम करू शकतो की नाही? अंगठा दाखवा. करू शकतो की नाही? करू शकतो की नाही? येस. कधीपासून? तुषारजी कधीपासून? हा. आपण फक्त काय लावायचं त्यांना? लेबल लावायचं आणि त्यांच्यावर मनापासून प्रेम करायचं. शक्य आहे? शक्य आहे. शक्य आहे. टेन्शन येईल? नाही. नाही. समजा आता तुषारजींचं आणि माझं बिलकुल पटत नाही. बिलकुल पटत नाही. त्यांचा 10-20% स्वभाव आहे जो मला चालतच नाही. त्यांचा अस्वच्छता हा स्वभाव आहे. कपडे तिथेच टाकणं, चप्पल कशी तरी काढणं, आली की बॅग तिथेच ठेवणं, ताट न घासणं, असा सगळा स्वभाव आहे. मला जमतच नाही. आता तुषारजी समोर आल्यावर माझा बीपी वाढेल का नॉर्मल राहील? वाढेल. वाढेल. आणि तुषारजी असा माणूस माझ्या घरातच असला तर माझा बीपीची गोळीचं काय होईल? कायमस्वरूपी राहील. आलं लक्षात? पण तुषारजींना मी मनापासून स्वीकार केलं की ठीक आहे, अस्वच्छता त्यांच्या स्वभावात नाही, पण माझी मनापासून काळजी घेतात. मी त्यांच्यावर प्रेमाने राहू शकतो की नाही? राहू शकतो. बरोबर आहे. मग प्रत्येक व्यक्तीकडे जे चांगुलपणा आहे तो आजपासून जर मी बघितला तर मी सगळ्यांबरोबर मोकळेपणाने आनंदाने राहू शकतो. बरोबर आहे. डील विथ देअर गुडनेस हा शब्द लक्षात ठेवा. प्रत्येकामध्ये काहीतरी चांगुलपणा आहे. आता त्याची दुसरी बाजू बघायला गेलो तर आपण स्वतः 100% परफेक्ट आहोत का? आपल्यामध्ये किती लोक 100% परफेक्ट आहेत? त्यांनी हात वर करा. कोणीतरी आहे का? कोणीच नाही. मी 100% परफेक्ट नाहीये, पण जग मला झेलतंय ना. हो की नाही? ओके. मला फक्त घरातला एकच माणूस झेलायचा आहे. बरोबर आहे. मी घरातला माझा एक माणूस ज्याचा मला राग येतो, त्रास होतो, तो जर आजपासून झेलला तर माझं घर घर राहणार नाही, ते नंदनवन बनेल. माझं आयुष्य हे आनंदाचा प्रवास होईल. बरोबर आहे. पण तेवढी छोटीशी गोष्ट आपण करायला तयार नसतो का? तर तेच मोठं आपल्या आयुष्यातलं अज्ञान आहे. मला असं वाटतं की यांनी बदलावं, जो आयुष्यभर बदलत नाही आणि म्हणून मी आयुष्यभर दुःखी राहतो. न बदलता त्या माणसाला मी जे स्वीकारलं तर आयुष्याचा आनंदाचा प्रवास हा सुखाचा आहे. सहज शक्य. मग तो घरातले पती पत्नी असो, सासू सासरे असो, सून जावई सासू असो, की ऑफिस मधला बॉस असो, की ऑफिस मधला सबऑर्डिनेट असो. बरोबर आहे. का शेजारी असो, का माझ्या समाजातला एखादा माणूस असो, कोणी असला तरी मी त्यातला चांगुलपणा बघितला तर मी 100% अख्ख्या समाजाला स्वीकारू शकतो आणि मग माझी दुनिया बदल जाएगी. दुनिया बहुत हसीन है, मगर दुनिया की तरफ देखने की मेरी नजरिया कैसी है इसके ऊपर डिपेंड होता है कि मेरी दुनिया कैसी है. ओके. हा बदल कधीपासून? बदल कधीपासून? आजपासून, आत्तापासून, उद्यापासून, कधीपासून? आतापासून. आत्तापासून. आलं लक्षात? आता मी कुठलंही लेक्चर किंवा द्यायला आलेलो नाही. काही गोष्टी तरी आपण बदलून जाऊया, घेऊन जाऊया. एवढ्यासाठी तळमळ आहे. तर ते पहिलं लक्षात ठेवा. जर माझा दृष्टिकोन बदलला. आता बघा सगळं मला छान दिसतंय. तुषारजींचा काळा टी-शर्ट आहे. उषाजींनी पिंक साडी घातलेली आहे. नंतर स्मिताजींचं येलो साडी आहे. रेणुकाजींचा दासजींचा व्हाईट शर्ट आहे. आता मी माझी दृष्टी बदलली. बघा माझा चष्मा निघाला. आता मला काही दिसत नाही. सगळं भुरकट दिसतंय. आता बघितलं तर दुनिया तीच आहे. दुनिया बदलणारी नाहीये. बदलली पण नाहीये. कधीच बदलणार नाहीये. आता बदल काय झाला? माझी दृष्टी. आता मी परत माझी दृष्टी सरळ केली.
आता माझी दुनिया बदलली, आता परत मला छान दुनिया दिसते. सांगायचा उद्देश लक्षात घ्या, फक्त स्वतःच्या दृष्टीमधली जो दृष्टिकोन आहे तो बदलण्याची गरज आहे. जग तेच राहणार आहे. मग पती असो, पत्नी असो, आई बाबा, मित्र मैत्रीण कोणी बदलणार नाही. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर मी आजपासून बदलला तर माझी दुनिया बहुत हसीन. पक्का? तर अजून पुढे जाऊया. थोडासा पीपीटीचा वापर मी परत घेतो, सपोर्ट घेतो. मग आता आपण टेन्शन या शब्दांची कारण बघायला गेलो तर समोर आपल्याला कारण दिसत आहेत. समोर दिसतात ना सगळी कारण तुम्हाला? हो. जी सगळी कारण आहेत, स्कूल झालं, बरोबर आहे, मुलांचं ऍडमिशन आलं, आपली हेल्थ आली, घरच्यांची हेल्थ आली, फायनान्शियल इश्यू आले, हे न संपणारे प्रॉब्लेम आहेत. कामाचा लोड आला, मग तो घरातला असो, हाऊसवाईफ असली तरी रोज रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर तिला टेन्शन असतं की आता नाश्ता काय करू, आज भाजी कुठली करू. नातीगुती, आपण आपल्या अहंकार याच्यामुळे जी नातीगुती खराब केली. आता काका, मामा, मावशी, मित्र, मैत्रीण, बॉस यांचे सगळ्यांची प्रेमाने नाती आहेत का? तर नाही आहे. आणि याच्यामुळे काय झालंय, आपलं जे हसणं आहे ते लोप पावलंय. बरोबर आहे. लीगल इश्यू, काहींच्या कोर्ट केसेस चालू आहेत, फायनान्शियल हेल्थ, असे सगळे प्रॉब्लेम. आणि सगळ्यात नंतर काय तर इन्व्हायरमेंट, सराउंडिंग किंवा सोसायटी हा मोठा प्रॉब्लेम आहे. आता बघायला गेलो तर आपला याचा इम्पॅक्ट काय होतोय? याचा इम्पॅक्ट आपल्या मानसिकतेवर होतोय. आपल्या मानसिकतेमधून आपले हार्मोन्स बदलत आहेत. आणि जागतिक आरोग्य संस्थेने सांगितलेलं आहे की 90% आजार हे मानसिकतेमुळे होतात. आणि म्हणून ती मानसिकता ही जर माझी गडबडली तर कधीच माझ्या गोळ्या पूर्णपणे बऱ्या होत नाहीत. आता मी एक जरा प्रश्न विचारतो याच्यामध्ये, पण व्हिडिओ बंद आहे. पण जवळजवळ आता 30% समाज हा बीपी, डायबिटीस, हृदयरोग, थायरॉइड, अंगदुखी, कंबरदुखी, डोकेदुखी, ऍसिडिटी अशा प्रॉब्लेम मध्ये आहे. जागतिक आरोग्य संस्थेने संशोधनाने सिद्ध केलेलं आहे की 90% पेक्षा जास्त आजार हे मानसिक विकारांचे आजार आहेत. मग मोठी एक युनिव्हर्सिटी आहे, हेवर्ड युनिव्हर्सिटी, तिने संशोधन केलं की हे आजार काय येतात, मानसिक विकार काय येतात. तर तिथे उत्तर मिळालं की माझा अहंकार हे या सर्व आजारांचं मूळ कारण आहे. मग असा अहंकार सगळे आजार आणतो, बीपी, डायबिटीस, हृदयरोग, थायरॉइड, असा अहंकार जो सगळी नातीगोती खराब करतो. अशा अहंकार ठेवायचा की सोडायचा? सांगा उत्तर, ठेवायचा की सोडायचा? सोडायचा. कधीपासून सोडायचा? कधीपासून सोडायचा? आत्तापासून. आत्तापासून, बरोबर आहे. कोणाचा अहंकार सोडायचा? स्वतःचा. स्वतःचा. नाहीतर घरी जाऊन तुम्ही इतर तुमच्या पती किंवा पत्नीला सांगाल तुम्हाला डायबिटीस का झालाय माहिती आहे का? असं सांगायला जाऊ नका, गडबड होईल. आलं लक्षात? हे फक्त मी तुमच्यासाठी सांगितलं की अहंकार याचं सगळं नातं आजारांशी आहे. कुठलाही आजार जो आहे त्याचं मूळ कारण माझा अहंकार आहे. मग असा अहंकार जर सोडला तर माझं जगणं सोपं होईल का जड होईल? सोपं होईल. बरोबर आहे. मग अहंकार पक्का कधीपासून सोडणार? आजपासून, आत्तापासून. बरोबर आहे. मी पुढे टेस्ट घेईन बरं का की नक्की तुमचा अहंकार सोडला की नाही. ओके, परीक्षा घेईन. आता तुम्ही सगळेजण सांगताय सोडला म्हणून. आता मला सांगा, लग्न झाल्यापासून किती जण असे आहेत की ज्यांचं आपल्या जोडीदाराबरोबर एकही चूक झाली नाही? असे किती जण आहेत? त्याने हात वर करा. कोणीच नाही का? तुषारजी नाही का? बरं, मग समजा आता तुषारजींबरोबर माझी काही चूक झाली आहे आणि मला माहिती आहे मी 100% चुकलोय. त्या चुकीबद्दल
मी त्यांची काय मागितली पाहिजे? माफी. माफी. आणि तुम्ही आता सगळ्यांनी कबूल केलं की तुमची चूक तुमच्या जोडीदाराबरोबर झालेली आहे. मग तुम्ही तुमच्या जोडीदाराची काय मागितली पाहिजे? माफी मागितली. तुमचे माफी चेहरे मागितली. तुमचे चेहरे असे नाराज आणि गंभीर का झाले? माफी मध्ये काय आला का? परत? मध्ये काय आला? अहंकार. अहंकार आला. आता 1 मिनिटापूर्वी सगळ्यांनी तुम्ही अहंकार सोडायचं कबूल केलं होतं, पण अहंकार सुटला का? नाही. नाही. लक्षात घ्या, अहंकार हा आत्ता लगेच सोडण्यासारखं नसतं. फक्त जाणीवेच्या पातळ्या वाढणं, अवेअरनेस लेवल वाढणं एवढंच होत असतं. मग तो हळूहळू कधी झिरो होईल हे आपल्याला कळणार सुद्धा नाही. बरोबर आहे? आता तुषारजीनी छान काळा टी शर्ट घातलाय, छान दिसतायत ते. पण काळा टी शर्ट हे आता मी सत्संगामध्ये आहे, मी सत्संगामध्ये विद्रूप दिसू नये म्हणून घातलाय की शायनिंग म्हणून घातलाय? ह्याच्या पाठीमागे तो अहंकार आहे की नॉर्मल आहे हे ठरतं. तर माझी प्रत्येक गोष्ट जी मी करतोय त्याच्या पाठीमागे माझं इंटेन्शन काय आहे हे महत्वाचं आहे. बरोबर आहे? दुसरं उदाहरण देतो. समजा महिला मंडळ, आता उषाजींचाच व्हिडिओ किंवा तृप्तीजींचा पण व्हिडिओ चालू आहे. समजा तृप्तीजी एखाद्या लग्नाला जात आहेत आणि मस्तपैकी पैठणी साडी, एकदम छान साडी, पैठणी साडी घालून गेल्या. ओके, आता त्या पैठणी साडी इतकी छान आहे, इतकी भारी आहे की त्यांना असं वाटतंय प्रत्येकाने विचारलंच पाहिजे, अरे बापरे काय साडी आहे, कुठून आणली? अशा साठीच घातली असली आणि तृप्तीजीला कोणीच विचारलं नाही की साडी कुठनं आणली किंवा काय भारी साडी आहे, त्यांना आनंद होईल का त्या नाराज होतील? नाराज होतील. का? कारण साडी जी घातली आहे ती सोहळा चांगला दिसावा म्हणून घातली नाही, तर तृप्तीजी किती भारी साडी घेतलीये या अहंकाराच्या पोटी घेतलेली आहे आणि म्हणून त्यांना त्रास होतो. तर प्रत्येक गोष्ट जी आपण प्रत्येक वेळी करत असतो त्याच्या पाठीमागे इंटेन्शन जे आहे तो अहंकार नाही ना, हे फक्त चेक करा. आणि ही जाणीवेची पातळी वाढणं म्हणजे हळूहळू अहंकार सोडणं असंच आहे. लक्षात येत आहे? लक्षात येत आहे? आता काही जण असं पण म्हणत असतील की अहंकार कसा सुटणार, अहंकार कसा सोडायचा, तो तर पाहिजेच आहे असं पण काहींचं म्हणणं असेल. माझा अजिबात त्यांना फोर्स नाहीये, तुम्हीच ठरवायचंय अहंकार सोडायचा की ठेवायचा. पण अहंकार सोडलेली मी आतापर्यंत हजारो लोक बघितली, हजारो लोक बघितली. उदाहरण देऊ का? पॅरालिसिस अटॅक आला की अहंकार 100% जातो. हो की नाही? हो की नाही? हा, हो. कारण 1 नंबरला सुद्धा एकट्याला जाता येत नाही. मग अहंकार राहील का? नाही. नाही. मग आपल्याला आता ऑप्शन आहे, आपण अहंकार तेव्हा सुटेल ऑटोमॅटिक किंवा आत्ता सोडू शकतो. चांगला ऑप्शन कुठला आहे? आता सोडणे. आत्ता सोडणे. आत्ता सोडला तर कदाचित पॅरालिसिस अटॅक येणार सुद्धा नाही. हा चांगला ऑप्शन आपल्याला आहे. आलं लक्षात? सांगायचा उद्देश हाच आहे. आजपासून मी त्या जाणीवेच्या पातळ्या वाढवल्या तर 100% माझा अहंकार सुटेल. आणि अहंकार सुटल्यावर एक मोठी गोष्ट काय घडेल ते मी सांगतो बघा. आता एक माझा प्रश्न आहे, सगळ्यांना मोकळेपणाने विचारतो. 24 तास आपल्याकडे असतात, 8 तास आपण झोपतो, उरलेल्या 16 तासापैकी आपण किती तास हसतो? सांगा बघू. 16 तासापैकी 24 तासापैकी 8 तास आपण झोपतो, उरलेल्या 16 तासापैकी आपण किती तास हसतो? आपले एखाद्या वेळेस पेरेंट्स सांगतायत आता की आपला आणि हसण्याचा फार काही संबंध नाहीये. बरोबर आहे ना? लक्षात घ्या, फक्त हसण्यामुळे, संशोधन असं सांगतात की फक्त हसण्यामुळे
कुठला आजार येत नाही किंवा आलेला आजार राहत नाही. कारण फक्त हसण्यामुळे एंडॉर्फिन आणि डोपामाइन हार्मोन तयार होतात. जवादे सर बरोबर आहे ना? येस, आलं लक्षात? मग आता या संशोधनाने हास्य क्लबची निर्मिती झाली, लाफ्टर क्लब तयार झालेत. आपल्या एरियामध्ये लाफ्टर क्लब आहेत की नाहीत? हास्य क्लब आहेत की नाहीत? आहेत. जे हास्य क्लब घेतात त्यांना माझा मनापासून प्रणाम. पण आता मला सांगा, हास्य क्लब वाढणं चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. मग हॉस्पिटल वाढणं चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? वाईट गोष्ट आहे. मग हास्य क्लब वाढणं ही सुद्धा चांगली गोष्ट कशी काय? कारण मी माझी पत्नी, काका, मामा, भाऊ, शेजारी यांच्याशी अहंकार आहे. त्यांचं माझं जमत नाही म्हणून त्यांच्याशी हसत नाही. म्हणून मला गार्डनच्या कोपऱ्यात जाऊन हे करावं लागतं. हो की नाही? हो. आणि घरी आल्यानंतर खूप असं मी राहतो. असं राहून आजारपण जाईल का? नाही. पण आजपासून ओपन युअर माइंड, ओपन युअर हार्ट आणि क्लीन माइंड असं ठेवलं, अहंकार हळूहळू कमी होत सुटला, तर प्रत्येकाबरोबर हसणं सहज शक्य आहे की नाही? कारण हसणं हा माझा स्वभाव आहे. मगाशी मी जो उषाजींचा लहानपणीचा फोटो दाखवला, तो प्रत्येकाचा माझा स्वभाव आहे. पण त्याच्यावर काहीतरी वेगळी शक्ल बसली आणि ती शक्ल बसल्यामुळे माझा तो स्वभाव बाहेर येत नाही. आणि हाच माझा प्रॉब्लेम आहे, ज्याच्यामुळे मला टेन्शन किंवा स्ट्रेस हा येतो. एक छोटीशी गोष्ट सांगतो, मजेशीर आहे. एकदा मी फिरायला गेलो होतो, जंगलामध्ये ट्रेकिंग करायला गेलो होतो. 15 लोकांचा ग्रुप होता. आणि आमचा एक मित्र चालता चालता मध्येच मागे राहिला. आम्हाला प्रश्न पडला, अरे बराच मागे राहिला. म्हणून आम्ही 2-3 मंडळी मागे गेलो, तर एका मोठ्या दगडाच्या बाजूला तो उभा राहिला. आणि आम्हाला प्रश्न पडला, असं दगडाच्या बाजूला का उभं राहिलाय? तर तो म्हणाला की हा दगड मला पाहिजे, ही शिळा मला पाहिजे. अरे म्हटलं वेडा आहेस का? अरे दगड आहे साधा तो, असं काय वेड्यासारखं करतोस? तर तो बोला, नाही ही शिळा आहे, ती मला पाहिजेच. अरे म्हटलं हे दोघा तिघांना उचलणार नाही, दोघा तिघांना उचलणार नाही, पण 7-8 जणांनी आपण हात लावला तर ही शिळा आपण नेऊ शकतो. आणि बोललो वेड्यासारखं काहीतरी बोलू नको, तू चल आमच्या बरोबर. तो बोला काही झालं तरी मी येणार नाही, ही शिळा मला पाहिजेच. मग आता शेवटी ग्रुप होता, ग्रुप मधला एक मेंबर टाकून कसं जाणार? मग आम्ही सगळ्यांनी ती शिळा उचलून खाली आमच्या गाड्या होत्या तिथपर्यंत ती शिळा आणली. ती शिळा तो घरी घेऊन गेला. 3 महिन्यांनी तो शिल्पकार होता. 3 महिन्यांनी त्या शिळेमधून त्यांनी सुबकशी कृष्णाची मूर्ती काढली. एवढी छान कृष्णाची मूर्ती होती. आम्ही कोणी विचारही करू शकलो नव्हतो, की त्या दगडाकडे जेव्हा बघितलं तेव्हा वाटत सुद्धा नव्हतं. पण त्यांचा दृष्टी त्या शिल्पकाराची परफेक्ट होती. त्याला माहित होतं, की नको असलेला भाग जर काढून टाकला तर यात सुबक कृष्णाची मूर्ती आहे. सेम आपल्या प्रत्येकामध्ये सुद्धा नको असलेला जो आकार आहे तो जर काढून टाकला तर आपल्यामध्ये सुद्धा सुबक, निराकार, निरागस असं ती बालकाचं बालपण आहे. फक्त काढायला काय पाहिजे? तर नको असली ती शक्ल ती आजपासून आपल्याला काढायला लागली, काढता आली. मग त्याच्यामध्ये काय आहे? स्वार्थीपणा आहे, स्पर्धा आहे, इतरांबरोबर वरचढपणा आहे, मलाच सगळं पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. सृष्टीने मला भरभरून दिलंय, त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नाहीये. अशा सगळ्या गोष्टी, जो माझा स्वभाव आहे, तो जर बाहेर काढला, तर आपली सुद्धा कृष्णाची मूर्ती, जो आनंद प्रवास, आनंदाचा प्रवास आहे, ती बाहेर निघेल. फक्त काढायला पाहिजे काही शक्ल. ती 7-8 शक्ल आता आपण पुढे बघणार. आणि आपल्यामध्ये सुद्धा ती कृष्णाची मूर्ती कशी बाहेर निघेल ते बघणार आहोत. चालेल? चालेल का? उज्ज्वलजी किंवा उषाजी, मला अजून किती वेळ आहे? घ्या. चालेल ना, घ्या. किती मिनिटं आहेत? हा घेऊ 10-15 मिनिटं. 15 मिनिट. चालेल. ठीक आहे. 15 मिनिटात आपण 7 मंत्र घेणार आहोत आणि पुढे जाणार.
आता महत्वाचा पहिला पैलू आपण बघितला काय, की अहंकार सोडायचा. कोणाचा? स्वतःच. बरोबर आहे. आता दुसरा एक मी प्रश्न विचारतो, तर मात्र खरं आणि पटकन द्यायची. उरल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरी द्यायची. बरोबर आहे. आपल्यामध्ये किती लोक धनवान आहेत? टाइम ओव्हर, टाइम संपला, वेळ संपली, उषाची वेळ संपली, गोविंदची वेळ संपली, डॉक्टर साहेब वेळ संपली. का? कारण हा प्रश्न इतका सोपा आहे. जसं मी मगाशी सांगितलं, मी पहिली पास आहे का, एवढा सोपा प्रश्न आहे. पण मी विचार करत बसतो, मी धनवान आहे का? बरोबर आहे. एखाद्या आंधळ्याला सांगितलं की तुला वरदान आहे, पाहिजे तेवढे पैसे माग, पाहिजे ते माग, पाहिजे ते तुला मिळेल, तो काय मागेल हो? काय डोळे. मागेल? डोळे मागेल, नेत्र. डोळे नाही, एकतरी डोळ्याच्या मागेल. आज मला न मागता डोळे मिळालेले आहेत, जे काहींना जन्मता मिळालेले नाहीये. आज मला दोन्ही हात आहेत, ज्याच्यावर मी हातवारे करतोय, सगळं करतोय, जे मला जन्मता मिळालेत, पण काहींना ते जन्मता मिळालेले नाहीये. मला दोन्ही पाय आहेत, न मागता मला या सृष्टीने दिलेले आहेत, काहींना जन्मता दोन्ही पाय नाहीये. मला दोन्ही किडनी आहेत, काहींना जन्मता एकच किडनी आहे. माझं हृदय ठणठणीत आहे, पण काहींच्या जन्मता हृदयाला होत आहे. एवढं सगळं देऊन सुद्धा मी स्वतःला समृद्ध आणि धनवान श्रीमंत समजत नाही, ही विचारांची शोकांतिका आहे. बरोबर आहे. मग आजपासून काय बदलले पाहिजे? विचार. कोणाचे? स्वतःचे. आजपर्यंत मी कोणाचे विचार बदलायचा प्रयत्न करतोय? दुसऱ्यांचे. का? कारण आय एम मिस्टर परफेक्ट. हा जो प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे. सृष्टीने एवढं भरभरून दिलंय, तरी माझ्याकडे लिस्ट कुठली आहे, की डॉक्टर जवादे साहेबांकडे काय जास्त आहे आणि माझ्याकडे काय कमी आहे. बरोबर आहे. ही जो कॉम्पिटिशन आणि कंपॅरिझन आहे, आणि म्हणून मी कायम दुःखी आहे. आलं लक्षात? मी माझं उदाहरण देतो. माझ्याकडे मोटरसायकल होती. मोटरसायकल आल्यावर पहिलं स्वप्न काय असतं? 4 व्हीलर घेणं. मी सुद्धा 5 वर्ष पैसे जमवले आणि 2001 ला मी पहिली कार घेतली. नॉर्मली पहिली कार लोक कुठली घेतात सगळेजण? आल्टो. मारुती 800. बरोबर आहे, आल्टो. मी सुद्धा 800 मारुती घेतली, खुश झालो. मित्र समोर आले की मुद्दाम हॉर्न वाजवायचो, का मग तो विचारला तू घेतली का, मग त्याला पेढे द्यायचो, तो मला काँग्रेट्स करायचा. असे 4-5 दिवस चालू होते. 5व्या दिवशी काय झालं, शेजाऱ्यांनी होंडा सिटी आणली. आता मी माझ्या मारुतीकडे बघतो, आनंद होतो का? नाही. का? त्यांनी चांगली आणली आपली. बरोबर आहे. जेव्हा त्या मित्राची होंडा सिटी बघतो, त्याला अभिनंदन मनापासून करतो का? नाही. का? जलसी. फक्त स्पर्धा हा एक शब्द आपला असा आहे आपल्या जीवनातला, ज्याच्यामुळे आपण आनंदाचा प्रवास करण्याच्या ऐवजी फक्त दुःखाचा प्रवास करत असतो. आजपासून मी माझी स्पर्धा फक्त माझ्याशीच केली. आता मी मारुती घेतली, 5 वर्ष पैसे साठवले, पुढली 10 वर्ष मी ती मारुती आनंदाने वापरणार आहे. माझ्या मित्रांनी होंडा सिटी घेतली, त्यात पण मला आनंद आहे, कारण तो माझाच मित्र आहे. या दोन्ही गोष्टीमध्ये सकारात्मक हार्मोन माझ्या शरीरात वाहतील. एंडॉर्फिन आणि डोपामाइन हे हार्मोन माझ्यामध्ये वाहतील, ज्याच्यामुळे मी आनंदी आणि सुदृढ राहील. पण स्पर्धा याच्यामुळे ते हार्मोन वाहत नाहीत, तर माझ्या शरीरामध्ये नकारात्मक हार्मोन वाहतात, ज्याचं नाव आहे कॉर्टिझॉल आणि इपिनेफ्रिन, ज्याच्यामुळे मला बीपी, डायबिटीस, हृदयरोग, थायरॉइड असे सगळे आजार येतात. मग आजपासून स्पर्धा कोणाशी करायची? स्वतःशी. फक्त स्वतःशी. पक्का? पक्का? आता दुसरा प्रश्न विचारतो जेंट्सना, मोकळेपणाने उत्तर द्या.
आतापर्यंत किती जेंट्स असे आहेत ज्यांना 5 लोकांचं जेवण बनवता येतं किंवा बनवतात? अशाने अंगठा दाखवा. 5 जणांचं जेवण बनवतात. अच्छा, काही जण आहेत. पण लक्षात घ्या, आजपर्यंत लहानपणापासून पहिल्यांदा माझ्या आईनी, माऊलीनी, नंतर माझ्या बहिणीनी आणि नंतर माझ्या पत्नीनी मला रोज सकाळी उठून चांगलं गरम गरम नाश्ता, जेवण, सात्विक आहार, ज्याच्यामुळे मी घडलो, असं आयुष्यभर बनवून दिलं. आयुष्यभर उरलेलं आयुष्य बनवून देणार आहे. कदाचित कधी तिची कंबर दुखत होती, कधी तिला थोडीशी ताप होती, कधी कणकण होती, तरी पण कारण दिली नाही. मला गरम गरम चांगलं जेवण टिफिन बनवून दिला. कधी तिने त्या माऊलीला धन्यता मानली का? कधीतरी त्या माऊलीचे पाय पकडले का? कधीतरी त्या माऊलीसाठी डोळ्यात 2 आनंद अश्रू आणले का? आणले का? नाही. ती काय पगार देणारी नोकराणी आहे का? नाही. ह्याची जाण कधीतरी बाळगली का? नाही. कधीतरी भाजीमध्ये तिखट जास्त झालं किंवा मीठ जास्त झालं तर आदवा बोलायला मी सोडलं नाहीये. मला जेवायला नको असं बोलायला सोडलं नाही. त्यांना दुखावणं सोडलं नाहीये. त्यांनी त्यांच्या शरीरात चांगले हार्मोन वाहतील का चुकीचे हार्मोन वाहतील? चुकीचे हार्मोन वाहतील. पण तेच त्या माऊलीला मी जर धन्यवाद दिलं, रोज मला चांगलं जेवण वाढल्यावर तिचे पाय पकडले, तिची पाठ थोपटली, तिला प्रेमाने मिठी मारली, तर तिच्या अंगात चांगले हार्मोन वाहतील का चुकीचे हार्मोन वाहतील? चांगली. तर आजारपण जाईल का आजारपण येईल? जाईल. जाईल. पुरुषांना किती खर्च येईल? 0. मग नाही तर आत्ता आजारपणावर त्यांच्या किती खर्च करताय? हा बदल कधीपासून? राइट नाउ. ही कंजूसी कधीपासून सोडाल? रोज धन्यता मानली ना, रोज उठताना आणि रोज झोपताना जरी त्या माऊलीचे पाय पकडले, तरी ते ऋण फिटणार नाहीत. कमीत कमी त्या माऊलीला जेव्हा पाठ थोपटाल, तेव्हा तिच्या शरीरामध्ये सकारात्मक हार्मोन तयार होतील. घराला नुसतं घर पण नाही, तर खऱ्या अर्थाने ते नंदनवन बनेल. घर गोकुळ बनेल. बरोबर आहे? घरात आनंद आणण्यासाठी गाडी, घोडा, पैसा, बंगला काहीच गरज नाहीये. फक्त ही मानसिकताची बदलाची गरज आहे. एकमेकाचं नातं, एकमेकाचं मन कसं जपायचं एवढाच बदल करायची गरज आहे. आणि त्यासाठी इथला असलेला अहंकार सुटायची गरज आहे. ओपन युअर हार्ट आणि क्लीन युअर माइंड एवढ्याचीच गरज आहे. सगळ्या पुरुषांना माझा प्रश्न आहे, हा बदल कधीपासून? हा बदल कधीपासून? आत्तापासून. ओके. आता जर आम्ही महिलांकडे येतो. आता बघा बऱ्याचशा महिला अशा आहेत की आतापर्यंत त्यांनी एकही रुपया कमवला नाही. एकही रुपया कमवला नाही. बरोबर आहे. पण माझ्या पहिल्यांदा वडिलांनी एवढी माझी काळजी घेतली का लहानपणापासून माझी गुड्डी कशी आनंदित राहील, माझी खुश राहील असंच बघितलं. भले स्वतःसाठी फाटके कपडे वापरले, पण माझ्या गुड्डीला नवीन कपडे घेऊन आले. खिशात पैसे नव्हते, पण मुलीचं लग्न धामधूमपणे कर्ज काढलं, बायकोचे एक दागिने गहाण ठेवले, पण आनंदात लग्नाचा सोहळा केला. बरोबर आहे. स्वतःला एकही दागिना त्या पुरुषांनी, बाबांनी किंवा पतीने बनवला नाही. पण आपल्या पत्नीला किंवा माझ्या बहिणीला चांगला दागिना पाहिजे. कर्ज काढलं, पण तिच्या गळ्यात चांगला दागिना आणला. असा आपल्या महिलेवर, आपल्या घरातल्या माऊलीचं चेहऱ्यावर हसू कसं येईल, असं प्रत्येक पुरुषाने बघितलं. कधीतरी त्या पुरुषाला धन्यवाद मानलेत का? कधीतरी त्या पुरुषाच्या मनापासून पाठ थोपटली का? पाय पकडले का? सांगा. नाही. पाय पकडायला पाहिजेत की नाही? त्यांची पाठ थोपटली तर त्यांची एनर्जी वाढेल का एनर्जी कमी होईल? एनर्जी वाढेल. मग एनर्जी वाढेल तर तुम्हाला खर्च किती येईल? काहीच नाही. मग फक्त स्वभावाचा कंजूसपणा आहे.
बरोबर आहे. कुठेतरी पाय पकडताना अहंकार मध्ये येतोय, त्यात काय विशेष, हे त्यांचं कर्तव्यच आहे. बरोबर आहे. हा जो चुकीची धारणा आहे ही आजपासून मी सोडली आणि प्रत्येकाने ती कृतज्ञता प्रत्येक क्षणी जर व्यक्त केली तर शरीरात आनंदाचे हार्मोन वाहतील, सकारात्मक हार्मोन वाहतील आणि घराला खऱ्या अर्थाने घर पण येईल. घरातली नातीगोती एवढी सुधारतील की घर म्हणजे गोकुळ बनेल, घर म्हणजेच हास्य क्लब बनेल. त्यासाठी बाहेर जाऊन हसायची, गार्डन मध्ये हसून जाऊन हसायची गरज राहणार नाही. ओके ओके. हा बदल कधीपासून? आतापासून. आतापर्यंत आपण बघा थँक्स म्हणायची फॉर्मॅलिटी. तुषारजींना पाय लागला की फक्त तेवढ्या पुरतं सॉरी बोलायचं, परत 2 मिनिटांनी परत लात लागत असते, परत सॉरी बघायचं. ही फॉर्मॅलिटी नको आहे. तर तुमच्या स्वभावामध्ये बदल पाहिजे, तुमच्या नजरेमध्ये ते भाव दिसू दे, तुमच्या चेहऱ्यावर तो भाव दिसू दे, तो प्रेमाचा भाव. ही खरी स्वारी आहे. फॉर्मॅलिटी ही स्वारी आजपासून सोडून द्या आणि वागण्यात बदल आजपासून केले. ही कृतज्ञता मोमेंट टू मोमेंट माझ्या चेहऱ्यावर, माझ्या वागण्यात ना, माझ्या नजरेत ना दिसली तर फॉर्मॅलिटी सॉरीची गरज राहणार नाही. आणि तो खरा बदल आहे, ती खरी कृतज्ञता आहे, ते खरं ग्रॅटिट्यूड आहे. कधीपासून सुरुवात? आतापासून. किती पैसे खर्च होतील? बरोबर आहे. अनव्हॅल्युएबल, व्हॅल्यू आणि कॉस्ट. औषधाला खर्च करतो ती कॉस्ट आहे, पण आनंदाची व्हॅल्यू आहे ती या गोष्टीमुळे येणार आहे. ती आपण पैलू नंबर 2. पहिला अहंकार सोडला. दुसरं काय? तर प्रत्येक गोष्टीमध्ये, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये, मग ती आई असेल, बाबा असेल, शेजारी असेल, रिक्षावाला असेल, बसवाला असेल, कोणीतरी मला बसायला जागा दिली असेल, कोणतरी ऑफिस मधला असेल, कोणतरी दूधवाला असेल, कोणतरी कामवाला असेल, कोणतरी कामवाली असेल, किती जणांची धन्यवाद मानू, मानू तेवढं कमी आहे. आलं लक्षात? आणि या भावामध्ये राहिलो तर आनंद हा कुठे शोधावा लागणार नाही. प्रत्येक मोमेंट टू मोमेंट आनंदी राहणार, हा सहज प्रवास होणार. क्लिअर? पैलू नंबर 3. शेवटची 5-7 मिनिटच मला राहिली. आतापर्यंत मनापासून एक प्रश्न विचारतो, खरं उत्तर द्या. आतापर्यंत मनापासून किती जणांशी प्रेम केलं? मनापासून बोलतो, म्हणजे तन मन धन या सगळ्या पैलूंनी आतापर्यंत किती जणांशी प्रेम केलं? आकड्यामध्ये सांगा. कारण असं प्रेम आपण आई वडील काका मामा भाऊ बहीण एखादी बॉयफ्रेंड किंवा एखादी गर्लफ्रेंड अशांचीच करतो. आता कोणाशी प्रेम केलं हे मी विचारणार नाही, ते तुमच्यावर सोडलं. फक्त किती जणांशी प्रेम केलं? 1 2 3 4. हा, ते फक्त मला बोट दाखवून सांगा. अच्छा, रेणुका 5, तुषारजी 1, आणखी विजयजी किती जणांशी प्रेम केलं? एकनाथजी किती जणांशी प्रेम केलं? अच्छा 3 4. सगळेजण तुम्ही नंबर 1 चे कंजूस आहात. मी जगाशी प्रेम केलं तर जग मला काय देईल? प्रेमच प्रेम देईल, देईल. मी जगाला आनंद दिला तर जग मला काय देईल? आनंद देईल. ऍक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट. हा न्यूटनचा लॉ आहे, हा निसर्ग नियम आहे. मी जे देईन तेच मला मिळणार आहे. मी जर आनंद दिला तर मला आनंद मिळणार आहे. मी प्रेम दिलं तर मला प्रेम मिळणार आहे. जर मी तुषारजींना दुःख दिलं तर कदाचित एकनाथजींकडून मला दुःख मिळणार आहे, पण मला दुःख 100% मिळणार, कारण तो निसर्ग नियम आहे. मग तुम्हाला काय हवंय? काय हवंय? प्रेम हवंय, प्रेम आनंद हवं, हवाय. आनंद हवाय. पण मी दुसऱ्यांना काय देतोय ते स्वतःला विचारा. लक्षात? जर मला प्रेम आणि आनंद हवाय तर मी देण्याला सुद्धा प्रेम आणि आनंदच पाहिजे. जर मी एखाद्याला दुखावून बोलत असेल तर कधीतरी कोणतरी मला दुखावणार आहे. मी एखाद्याला दुःख देत असेल तर कधीतरी ते मला दुखवणार आहे. एखाद्याचा मी जाणीवपूर्वक अपमान करत असेल तर 100% माझा कुठून तरी अपमान 100% होणारच आहे, कारण तो निसर्ग नियम. मग आता याच्यानंतर किती जणांचा आनंद द्याल? सगळ्यांना द्याल. किती जणांशी प्रेम कराल? सगळ्यांशी. सगळ्यांशी कराल. पण प्रेम करताना जरा तरुण मंडळी पण दिसतायत. ते प्रेम एकाशीच करा, नाहीतर गडबड कराल. लक्षात आहे?
ते नक्की गडबड कराल, कारण अनुभवाचे बोल आहेत, हे लक्षात घ्या. क्लिअर होते? पहिलं नंबर 3 क्लिअर झाला की भरभरून जगाशी प्रेम कर. ओके. पहिलं नंबर 4, जर तुषारजी चुकले तर तुषारजींना मी काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? माफ. माफ केलं पाहिजे. बरोबर आहे. पण आपण तसं करतो का? आपण काय करतो? मला त्रास दिलास काय, एक दिवस माझा पण बघून घेईन, सोडणार नाही. बदला घेत. बरोबर आहे. आता असं मी पाहिल्यावर तुषारजी जेव्हा मला आठवतील, जेव्हा समोर येतील, तेव्हा आनंद होईल का त्रास होईल? त्रास. त्रास. मग आता तुषारजींनी चूक केली, त्याच्यावर सोपा उपाय केला की तुषारजींना माफ केलं, तर तुषारजी समोर आल्यावर माझा बीपी वाढेल का? नाही. नाही वाढणार. मग माफ करणं सोपं आहे का बघून घेईन करणं सोपं आहे? माफ करणं सोपं आहे. कधीपासून? आतापासून. हा बदल कधीपासून? बघा, आतापर्यंत ते राग आपण डोक्यात घालून घेतलेले आहेत. मग आपल्या नात्यात होते ते काका असेल, मामा असेल, भाऊ असेल, सून असेल, सासू असेल, तो डोक्यात राग घालून घेतलाय आणि त्यांच्या समोर आल्यावर आपला चेहरा बदलतो. आज हा सत्संग संपला की त्यांना फोन करा की मला माफ कर, मी जरा तुझ्याबद्दल उगाचच राग केला ठेवला होता. काय होईल? वस्ट टू वस्ट चांगलं होईल का वाईट होईल? चांगलं होईल. झालेल्या जखमा मिटतील का वाढतील? आता तुमच्या समोर अशी 3-4 मंडळी तरी आली असतील ज्यांचं तुमचं नातं असं घट्ट नाहीये. ओके. त्यांना फोन करा आणि मोकळे व्हा. मोकळे व्हा. आलं लक्षात? एखाद्याचा राग मनात धरला असला तर त्यांना माफ करा. ते मन क्लिअर करा की तुमच्या शरीरातले जे अक्युम्युलेटेड केमिकल्स आहेत ते मोकळे होतील. जे मेडिटेशन नंतर होतात ते तुमच्या धारणेने सुद्धा होतात. जर आजपासून मी मनाची धारणा धरली का जग चुकतच नाही, जग इज परफेक्ट, जगाला मी माफ केलं, तर तुम्ही त्या जगाच्या चुकापासून फ्री झाला. तर जिथे चूक दुसरं करते तिथे माफ करा. जिथे स्वतः चुकतोय तेव्हा माफी मागा. फॉरगिव्ह अँड फॉरगेट हा कन्सेप्ट हा चौथा पैलू. ओके. सोपा आहे का जड आहे? सोपं आहे. सोपा आहे का जड आहे? सोपा आहे. ओके. पैलू नंबर 5 आपण सगळेजण ते करत असतो, पण त्यातलं स्पेसिफिक सांगतो. प्राणायाम. आणि प्राणायाम मधलं महत्वाचं एक प्राणायाम म्हणजे भ्रामरी प्राणायाम. संशोधनाने सिद्ध झालेलं आहे की फक्त भ्रामरी प्राणायाममुळे 203 आजार बरं करायची ताकद भ्रामरी प्राणायाम मध्ये आहे. आलं लक्षात? कसं करायचं हे सांगायची गरज नाही. मला वाटतं सगळ्यांना भ्रामरी प्राणायाम माहित आहे. बरोबर आहे ना? माहिती. एक भ्रामरी प्राणायाम करायला फक्त अर्धा मिनिट लागतो. कमीत कमी 11 वेळा भ्रामरी प्राणायाम करा. 40 दिवस रेग्युलर करा आणि बदल बघा. तुमची दुनिया बदल जाईल. फक्त 40 दिवस 11 वेळा भ्रामरी प्राणायाम करून बघा. आपल्या सराउंडिंग, ब्रेनच्या सराउंडिंगला असणारे जे हार्मोन्स आहेत ते एंडॉर्फिन आणि डोपामाइन हार्मोन व्हायला भ्रामरी प्राणायाम मदत करते. ओके. 6वा पैलू म्हणजे ओम या आवाजाचा उच्चार, ओमकार चॅन्टिंग. ओम या आवाजाचं उच्चारण अ, उ, म आणि अर्धी मात्रा असा आहे. आकार जास्त घेतला तर मी क्रिएटिव्ह बनतो, उकार जास्त घेतला तर मी बॅलन्स बनतो आणि मकार जास्त घेतला तर मी सायलेन्स, कूल आणि काम होतो. आलं लक्षात? मकार कसा घ्यायचा सगळ्यांना माहिती आहे, तरी पण काही जणांना माहित नसेल तर दाखवतो. श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना ओम. 80 ते 90% मकार म्हणजे तोंड बंद झाल्यावर जो ओंकार येतो त्यालाच आपण मकार म्हणतो. 11 वेळा मकार आणि 11 वेळा भ्रामरी हे जर आपण रोज केलं तर 100% सांगतो 40 दिवसानंतर आपली दुनिया बदल जाईल. 100% याच्याबद्दल अजिबात प्रॉब्लेम नाही. हे स्वतः मी याच्यावर संशोधन केलेली आहेत. युरोपियन जर्नल मध्ये फक्त ओंकार
या मेडिटेशननी, ओंकार 11 वेळा घेतल्याने बीपी डायबिटीसवर काय बदल होतो याचं रिसर्च युरोपियन जर्नल मध्ये प्रेझेंट केलेत आणि ते मान्य सुद्धा झालेले आहेत. सांगायचा उद्देश एवढा की प्रूव्हन स्टोरी आहे, ही मी सांगायची गरज नाही आणि मी केलं असं नाही, 5000 वर्षापूर्वी ऑलरेडी प्रूव्हन आहे. त्यामुळे ओंकार आणि भ्रामरी 11 वेळा ही कमीत कमी रोज करा, फक्त 10 मिनिटं लागतात. आणि शेवटचा पैलू म्हणजे ध्यान समाधी, हे का मी सांगायची गरज नाही, पण हजारो रिसर्च आहेत त्याच्यामध्ये की जे प्रूव्ह केलेले आहेत की सगळे मानसिक शारीरिक विकार जाण्याला एकमात्र सोल्युशन म्हणजे ध्यान आहे. मारवाडीमध्ये त्यांना मौन म्हणतात, हिंदूमध्ये त्यांना ध्यान म्हणतात, मुस्लिम मध्ये त्यांना नमाज म्हणतात. हे काही गणपती किंवा अल्लासाठी बनवलेलं नाही, हे आपल्यासाठीच बनवलेलं आहे. पण त्याची व्हॅल्यू आपल्याला अजून माहित नाही म्हणून आपण ते नियमित करत नाही. तेवढंच सांगेन, जे करूया ते कन्सिस्टन्सी करूया. जे 7 पैलू आता मी सांगितले, ते 7 पैलू जर आपण पाळले, ते मी सांगितलेलं नाही, ते ऑलरेडी तुम्हाला माहिती आहेत. ते फक्त पुन्हा एकदा शिक्कामोर्तब आपण त्याच्यावर केलंय. हे जर पाळलं तर 100% आनंदी राहणं, स्ट्रेस फ्री राहणं हे सहज शक्य. बराच वेळ शांतपणे ऐकून घेतलं, मनापासून धन्यवाद. उषाजी, मी थांबतो. जय गुरुदेव. धन्यवाद. परत एकदा क्लासची रिव्हिजन झाली, खूपच छान वाटलं. आपण प्रेयर घेऊ, नंतर कोणाला बोलायचं. हो.